ओके, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. नमस्ते. सुरू करूया, प्रार्थना करूया आणि आजच्या सेशनला सुरुवात करूया. संपूर्ण आपण जिथे कुठे बसला असाल तर सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट, खांदे मोकळे, ताठ, दोन्ही हात जोडून, पाय मोकळे. स्माइल अँड से, हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपले सगळ्यांचे गुरुजन, प्राणिकिलिंगचे जनक मास्टर चॉक स्वेई, सगळे थोर संत, सगळे ज्येष्ठगण, श्रेष्ठगण, आपल्या सगळ्यांचे हिलिंग एंजल्स, हिलिंग मिनिस्टर्स, पृथ्वीचे देवता, पृथ्वी स्वतः, वी इन्वोक द ब्लेसिंग्स. आम्ही आवाहन करतो आजच्या सेशन मध्ये आम्हाला थोडंसं मार्गदर्शन होऊ दे. सो वेट. ऑल ऑफ यू, थँक यू. गुड इव्हनिंग. I welcome you all for the day 10th of the session. मध्ये 2-3 दिवस मी नव्हतो. मंगळवारपासून होतो, राईट? या मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार याद आलं. ओके. सो आवाज येतो व्यवस्थित, कणकणी? ऑल क्लिअर? सो आजच्या सेशन मध्ये आपण समजून घेणार आहोत. आज आपण ग्रॅटिट्यूड, आपला कृतज्ञता आपली व्यक्त करणार आहोत फॉर धरती माता, राईट? तर काही जण आपण या सेशनला आधी अटेंड केलं असावं, जिथे आपण मदर अर्थ किंवा मदर्स डे या दिवशी आपण काही बोललो होतो, राईट? सो त्याचा एक क्विक रिकॅप पुढची 1 मिनिटं करणार आहे आणि नंतर मदर अर्थ विषयी बोलणार आहे, राईट? मदर अर्थ, करेक्ट? सो इन द हायरार्की, आता हायरार्की पण आपल्याला पूर्ण ज्ञात आहे. आपण जी स्पिरिच्युअल हायरार्की पाहिली होती वैसाख मध्ये. सो इन द हायरार्की स्टँड पॉइंट, नंबर 1 इज अ डिवाइन मदर. माझ्याबरोबर रिपीट करा, डिवाइन मदर. ओके, म्हणजे कुलदेवी, जिच्या कुळी आपण जन्माला येतो ती डिवाइन मदर. तिचं नामस्मरण, तिचं ध्यान, तिचं स्मरण हे आपल्याला रोज झालं पाहिजे असं अपेक्षित आहे. काही जण आपण रोज करतात. फॉर एक्झाम्पल, तुळजापूरची देवी आहे, तिला ऑनलाईन दर्शन अवेलेबल आहे, ऑनलाईन पैसे अवेलेबल आहेत, तुम्ही डोनेशन करू शकता वगैरे वगैरे. ओके, सो असे विविध ठिकाणी आपण डोनेशन करू शकता, आपण ऑनलाईन दर्शन घेऊ शकता. लॉकडाऊनच्या काळामध्ये काही शक्य नव्हतं झालं, पण आता कुलदेवी, कुलदैवत त्यांचे सगळ्यांचे, खंडोबाचं तर ऍपच आहे. त्यामुळे समजा तुमचं दैवत खंडोबा असेल, कुलदैवत समजा खंडोबा असेल, सो यू कॅन जस्ट गो टू ऑनलाईन, ऍप डाउनलोड करू शकता आणि मग तुम्ही दर्शन ऑनलाईन घेऊ शकता. सकाळी 7 ते संध्याकाळी 7. यू कॅन पे युअर डोनेशन्स ऑल्सो ऑनलाईन. सगळं सोपं झालंय. सो कुलदेवी, दिस इज द फर्स्ट डिवाइन मदर, विच इज, तिच्या कुळी आपण जन्माला येतो, तिच्याकडे आपल्या सगळ्या जन्मांचा डेटा आहे. दुसरी असते आपली बायोलॉजिकल मदर. बायोलॉजिकल मदर, तिच्या पोटी आपण जन्माला आलो, राईट? आणि जन्माला येण्यासाठी जे एक लँडिंग स्टेशन लागतं किंवा लँडिंग पॉइंट लागतो, ती धरती माता, की तिच्याकडे सुद्धा आपल्या सगळ्या जन्माचा डेटा आहे. दोन व्यक्तींकडे आपला डेटा आहे. एक म्हणजे धरती माता आणि दुसरी म्हणजे आपली जी कुलदेवी आहे, भवानी माता, किंवा जो पण असेल, राईट? या दोघांकडे आपला डेटा असतो. या सगळ्या जन्मांमध्ये आपले काय गोंधळ आहेत, चांगले, वाईट, कमी, जास्त, हा पूर्ण डेटा तिच्याकडे, आणि ती आपल्याला जन्मजन्म आपल्याला ती अनुभव घेण्यासाठी आपल्याला ती मदत करत असते. Are you with me? Right? So coming back to the most important point, हा प्रश्न आपण सगळ्यांनी एकमेकाला, स्वतःला विचारा की आपण नक्की जन्माला आलोय ते कशासाठी आलोय. हा जर मी आता तुम्हाला लाईन बाय लाईन प्रश्न विचारला, आता मला जेवढे जण ऑनलाईन दिसत आहेत, तर थोडं कष्टाचं पडेल उत्तर द्यायला की आपण जन्माला कशासाठी आलो. मनुष्य म्हणून आपण जन्माला कशासाठी आलो. मनुष्य आणि पशु याच्यातला फरक काय? जो पशु आहे त्याला 2 पॉइंट्स आहेत फक्त, त्याच्याकडे 2 व्हॅल्यू सिस्टम्स आहेत. एक म्हणजे तो कसं पण करून सर्व्हाइव्ह करतो, म्हणजे त्याला जिवंत राहायचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे फायटिंग स्पिरिट असतं. आणि दुसरं म्हणजे त्याचा जो कुळ आहे तो त्याला वाढवायचा असतो, त्यामुळे तो 2च गोष्टी करतो, सर्व्हाइव्ह आणि सेक्स, या 2च गोष्टी करतो. आपलं कुळ वाढवत राहत. वाघीण पिल्लांना जन्म देते, पिल्लावळ तयार करते. सेम स्टोरी सगळीकडे, हत्तीण सेम स्टोरी सगळीकडे, एव्हरीवेअर इज द सेम स्टोरी. आपण वेगळं काय? आपण नक्की
ह्युमन बिईंग्स आपण आहोत, मनुष्य म्हणून आपण आहोत. आपल्याकडे वेगळं काय? सर्व्हायव्हल आणि सेक्स याच्या व्यतिरिक्त वेगळं काय आपल्याकडे? कशासाठी आपण आलो? आपला काय असेल आपलं काम आहे धरतीवरती काम काय आहे? प्राणी आले तसे आपण पण आलो. आपलं काम काय? प्राणी वाढवणं काम आहे, प्राणी खाणं काम आहे, प्राणी चांगलं तळून पुसून मसाले बनवून खाणं, तंदूर खाणं ते काम आहे आपलं. काय काम आहे आपलं? मी आल्याची फिलिंग आली का तुम्हाला सगळ्यांना परत? मी आलोय. सेशन मध्ये मी आलोय अशी फिलिंग आली तुम्हाला? कशासाठी आलो आपण? सांगा याचं उत्तर कोणी म्यूट करून देऊ शकता. कशासाठी आलो? काय कारण? आपण घर घ्यायला आलो का? 2 BHK 3 BHK बंगला, गाडी, मोटर, मर्सिडीज, BMW अजून काय त्याच्यासाठीच आलो असेल का आपण? व्हॉट यू थिंक? सुनबाईंशी माझं जमत नाही याच्यासाठी आलो का? माझ्या सासू अशाच आहेत याच्यासाठी आलो का? माझी बायको अशीच आहे याच्यासाठी आलो का? आमचे हे काय विचारूच नका. ऍब्सोल्यूट रॉंग नंबर आहे. बाकीच्यांचे बघा. बाकीचे आपण त्याच बोलतात. नसेल तर प्राणी किलिंग शिका, काउन्सिलिंग करा, मग माझ्यासारखं तुम्हाला पण समजेल कोण कोण काय काय बोलतात. ते मला असंच वाटतं आमचे हे कोण मेंटल म्हणतो, कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो. ऍक्च्युली त्या ह्यांना काहीच फरक पडत नाही. त्याच्यासाठी आलोय का आपण? प्रश्न गंभीर आहे बघा. जीवन कळतच नाहीये. सर्व्हाइव्ह करणं आजचा दिवस कसं तरी पुढे ढकलणं. आय यू अंडरस्टँडिंग? असंच होतंय का नाही? कसं तरी आजचा दिवस जाणं, बघू पुढचा आठवडा, बघू पुढचा महिना. आता 2021 सांगितलं यांनी. आपल्याकडनं बरंच काय काय लिहून घेतलं. काहीतरी होईल. सर्व्हाइव्ह करणं. आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरक काय? सर्व्हाइव्ह करणं, सेक्स करणं याच्या पलीकडे काय? व्हॉट इज हॅपनिंग मेंटली? मग उत्तर काय आहे? कशासाठी मी आलोय या धर्तीवर? तुम्ही कशासाठी आलोय? तुम्ही उत्तर देऊ शकता. प्रश्न कठीण आहे नाही? पुन्हा एकदा रिकॅप करतो. काही जण आता जॉईन केले की धर्तीवरती सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र आहेत. राईट? मनुष्य आहे, प्राणी आहे, झाडं, फुलं, पानं आहे, मिनरल किंगडम आहे. त्याच्यातल्या त्याच्यात पशु जे आहेत थोडेसे जवळ आहे मानवाच्या, म्हणजे चालते बोलते आहेत. त्यांचा असा आहे गुणधर्म, दे आर हेअर टू, त्यांच्याकडे दोनच गोष्टी असतात. एक सर्व्हाइव्ह करणं प्रत्येक परिस्थितीमधनं, आपल्याला स्वतःला वाचवणं, फाईट बॅक करणं, स्वतःच्या कुटुंबाचं किंवा स्वतःला काहीतरी खाणं पिणं आणून देणं, जंगलात जाऊन पकडणं वगैरे वगैरे. आणि सेक्स करणं म्हणजे आपली कुळावत वाढवत राहणं. इंग्लिशमध्ये सेक्स करत राहणं, बस त्याची कुळावत वाढत राहणं इज अ थोडं सोबर शब्द आहे. ठीक आहे, बस. मग आपण काय, आपलं काय काम आहे? आपण वेगळं काय करतोय? आपण पण सर्व्हाइव्ह करतोय. जाऊ दे, हे दिवस पण जातील, हे दिवस जातील. सर्व्हाइव्ह, आपण हे दिवस निघतील, हे दिवस पण संपतील. सर्व्हाइव्हच करतोय म्हणजे पहिला जो गुण पशुतला आहे तो आपण अजूनपर्यंत सोडलेला नाही. ऑफकोर्स तो सर्व्हायव्हल गुण असतोच सगळ्यांकडे. म्हणजे आपल्याला भाग दिसला समजा तर आपण पळणार आहोत तिथून आणि त्याला असं नाही सांगणार थांब जरा आपण उद्या बघू काय असेल ते, आता मी आळशी आहे सध्या, असं आपण ऑब्व्हियसली त्याला सांगत नाही वाघाला. वाघ दिसला की पळत सुटतो. सुटू मी अजून मला दिसला नाही. आय यू अंडरस्टँडिंग? आलोय कशाला धरतीवर हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत धरतीला ग्रॅटिट्यूड ही भावनाच तयार होणार नाही. म्हणजे आज मी काय बोलणार आहे, वेगळं काय बोलणार, हा एक प्रश्न जर पडला असेल तुम्हाला की आज वेगळं काय असणार, हा पहिला वेगळेपण आपण समजून घ्या की आपल्याला माहितीच नाहीये की आपण कशासाठी आलोय.
कर्म, चांगली कर्म करायला. चांगली कर्म करायला. आपली व्हेरी गुड किरण. आपली कर्म सुधारायला म्हणजे कर्म पास्ट मध्ये. सुधारण्यासाठी. पास्ट मधली कर्म सुधारायला. ओके, यू आर समवेअर व्हेरी क्लोज टू द आन्सर. येस, ऍब्सोल्युटली. येस. अजून कोण व्हॉलेंटिअर करताय? किरण व्यतिरिक्त कोण उत्तर देत आहे? हॅलो. हा, कोण बोलताय? हा. परमेश्वराची भक्ती जी कोणतेही प्राणी मात्र करू शकत नाही, फक्त माणूसच करू शकतो. ती भक्ती सेवा करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि त्याचं माणसाला विसर पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसालाच फक्त नाती असतात. बर. नाती गोती फक्त माणसाला असतात. मग ते माणसाची नाती गोती म्हणजे कुठे तो मागच्या कर्माचा संबंध असतो आणि ते कुठेतरी कर्माची परतफेड करण्यासाठी आलेलो असतो. कर्माची परतफेड करण्यासाठी आलेला आहे. बर, ओके. म्हणजे कर्मात सगळेजण खूप सिरियस आहेत तर. बर, अजून कोण बोलताय? व्हेरी गुड. अजून कोण बोलतंय? काही? येस, निकिता, थँक्यू. चला, 6:16 होत आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. 6:20 आपल्याला संपायचं आहे सेशन. सो आपण कशासाठी आलो? खाली कशासाठी येतो आपण? व्हॉट इज द रिझन दॅट वी कम डाऊन? वी कम डाऊन फॉर, हे आठवतंय का सगळ्यांना? ही स्लाइड आपल्या सगळ्यांना आठवते. Inner parliament in the inner world, right? It consists of angels, great beings, spiritual teachers, Sadguru, Jagadguru. हे सगळे वेगळे असतात. गुरु, सद्गुरू, जगद्गुरू हे वेगळे असतात, राईट? हे सगळे स्लाइड आठवते सगळ्यांना? आपण फर्स्ट इनिशिएटच्या पण कदाचित आपण फर्स्ट इनिशिएट असू, आपल्याला माहिती नाही, पण हा आपला प्रवास आहे. आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. वैशाखमध्ये आपण समजून घेतलंय. आज मी पुन्हा एकदा स्लाइड याच्यासाठी लावतोय की आपल्याला आठवण होईल वैशाखमध्ये नक्की होतं काय. फर्स्ट इनिशिएट, सेकंड इनिशिएट, थर्ड इनिशिएट, फोर्थ इनिशिएट, अरहत म्हणजे परमहंस. फोर्थ इनिशिएट, फोर्थ लेवल होतं हायरार्की. फिफ्थ इनिशिएट, ज्यांच्या नावाने देवळं होतात, देवळं बनतात. ज्ञानेश्वर महाराज, साईबाबा यांच्या नावाची देवळं झाली, त्यांच्या नावानी देवळं झाली, त्यांच्यासाठी देवळं झाली. फिफ्थ इनिशिएट, सिक्स्थ इनिशिएट चौहान, सेव्हन्थ इनिशिएट बोधिसत्वास, राईट? रामकृष्ण परमहंस, फोर्थ इनिशिएट. मास्टर चोखरूप सुई, फोर्थ इनिशिएट, परमहंस लेवलची माणसं. योगानंद परमहंस, राईट? साईबाबा, फिफ्थ इनिशिएट. होली मास्टर डी संत ज्ञानेश्वर यांच्या नावाची देवळं तयार झाली, राईट? त्यांना कोणी धर्म विचारला नाही. सगळ्या धर्माच्या लोकांनी यांची शिकवण, यांची आत्मसात करण्याचा प्रयत्न केला किंवा करतायत, राईट? त्यानंतर हे सगळे चौहान्स आहेत वरती, असेंडेड मास्टर्स आहेत की जे सगळ्यांना मदत करतात कंटिन्युअसली, करेक्ट? आणि हे त्यांच्या ह्याच्यातले सगळे त्यांचे वरती असलेले, हायरार्कीमध्ये असलेले सगळे हे त्या डिपार्टमेंटचे हेड आहेत. लेडी मास्टर नाडा, सेंट जर्मेन, लॉर्ड जीसस सेव्हन्थ इनिशिएट, लॉर्ड रामा सेव्हन्थ इनिशिएट, अवतार म्हणून खाली आलेले आहेत, परमेश्वराचा अवतार म्हणून खाली आलेले आहेत. दे आर नॉट गॉड, दे आर द अवतार ऑफ गॉड. लॉर्ड विष्णू, लॉर्ड बुद्धा, की ज्या प्रवासातनं, आपल्यासारख्या प्रवासातनं हे सगळे इनिशिएट्स पार करत करत 9व्या इनिशिएट पर्यंत गेले, 10व्या इनिशिएट पर्यंत गेले. ते लॉर्ड बुद्धा, लॉर्ड सनत कुमारा हे आपल्या जगाचे मालक आहेत, राईट? आणि सनत कुमारा म्हणजे 16 वर्षाचे असतात तसे हे दिसतात, राईट? आणि जेव्हा हे बुद्ध जेव्हा खाली येतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, तेव्हा या हायरार्कीला इथे ट्रायंगल वरती, या स्टार वरती, दिस इज स्टार, राईट? दिस इज स्टार ऑफ वैसाख. इथे ही सगळी मंडळी जी आहेत इनिशिएट, गुरु, सत्व, सगळे गुरु, जगद्गुरु, हे सगळे इथे जमतात. आणि इथे मध्यभागी जो गोलाकार आहे, राईट? ह्या गोलाकारच्या मध्यभागी पाणी आहे. आणि बुद्ध जेव्हा खाली येतात 8 मिनिटासाठी, तेव्हा हे ब्लेस करतात पूर्णपणे. हे आपण वैशाखमध्ये समजून घेतलंय. ज्यांचं नसेल समजून घेतलं, ज्यांना मिस झालं असेल, त्यांना आज रिव्हिजन आहे. हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे युट्यूब वरती. पुन्हा एकदा प्रश्न काय आहे? आपण कशासाठी खाली आलोय? आपण ह्या स्पिरिच्युअल हायरार्कीमध्ये ग्रो करण्यासाठी आलेलो आहे, अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे.
माझा हा मुलगा, माझी बायको, माझी मुलगी, माझं सासू, माझे सुना, माझे घरातले, माझं घर, माझे पैसे, माझे राजकीय पक्ष, माझा देश, हे सगळं माझ्या अनुभवातना मी ग्रो करत आहे. आय एम ग्रोईंग. So we are here for only two reasons. One is to grow and second is to contribute. फॉर एक्झाम्पल प्राणी किलिंग आपण शिकलात. प्राणी किलिंगने आपल्याला लोकांचे अश्रू पुसण्याचं, लोकांचं दुःख कमी करण्याचं आपल्या हातामध्ये शक्ती मास्टरांनी दिलेली आहे. त्यामुळे आपण कॉन्ट्रीब्यूट करत आहात. प्राणी किलिंग सारख्या ज्या अजून स्पिरिच्युअल स्कूल्स आहेत जे उत्तम उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी म्हणून आपल्यावरती संस्कार करतात, त्या व्यक्ती त्या स्कूलमधनं जेव्हा बाहेर पडतात किंवा रोज असतात त्या स्कूलमध्ये जातात किंवा त्या आध्यात्मिक त्या बैठकांमध्ये, जेव्हा आपण त्याला बैठका म्हणूया, राईट, त्या कुठल्या आध्यात्मिक बैठकीमध्ये त्या व्यक्ती असतील आपल्यासारख्या, त्या त्यांच्या मनावरती संस्कार होतात. कायन वाचा मनसेंद्रियावर सगळ्यांवरती संस्कार होतात आणि आपण सज्जन सत्कर्म करण्यासाठी म्हणून ते केल्यानंतर सज्जन आपण ज्या प्रक्रियेत असतो होण्याच्या, तेव्हा आपण फर्स्ट इनिशिएटला जाऊन पोहोचतो आणि त्याच्यानंतर त्या प्रक्रियेत असताना आपण कॉन्ट्रीब्यूट आणि ग्रो हे जीवनात लक्षात ठेवा. दोनच शब्द, कॉन्ट्रीब्यूट आणि ग्रो. वी आर हिअर टू ग्रो अँड कॉन्ट्रीब्यूट. रिपीट, वी आर हिअर टू ग्रो आणि टू कॉन्ट्रीब्यूट. राईट. ग्रोथ इज कॉन्स्टंट. आपण मागच्या वेळी माझं सेशन ऐकलंय, लॉ ऑफ इन्क्रीज. काय एखादी गोष्ट सतत वाढत असते, दुःख वाढत असतात, सुख वाढत असतात. मी परवाच एका क्लासमध्ये होतो, एका बाईने सांगितलं आम्हाला, आमचे सर सांगत होते, त्या बाई म्हटलं आय वॉन्ट समथिंग बिग इन लाईफ. तिचं थायरॉइड मोठं झालं. काय मोठं हवंय हे सांगितलंच नाही, तिने विचारलंच नाही. मला हे परमेश्वरा मला काहीतरी सबकॉन्शियस माइंड सांगितलंच नाही काय पाहिजे. आय वॉन्ट समथिंग बिग इन लाईफ. समथिंग म्हटलं. ती ऑलरेडी थायरॉइड होता, तो थोडा वाढला होता, तर अजून थोडा वाढला. तिचा थायरॉइड 50 पॉईंटचा झालेला. माय गॉड. तिला बरं व्हायला 2 महिने लागले, 3 महिने लागले. बरा झाला तो. आर यू अंडरस्टँडिंग? आपण कशासाठी आलो? आपण कशासाठी आलो? तर आपण अनुभव घेण्यासाठी आलेलो. आपण जो टोसाला टोसा त्याच्यासाठी आलेलो नाही. असं होणार आहे का? जेव्हा कधी होईल तेव्हा हा प्रश्न आपण विचारायचा स्वतःला, मी आलोय कशासाठी? टू ग्रो अँड टू कॉन्ट्रीब्यूट. कॉन्ट्रीब्यूट कसं करू शकतो आपण? प्राणी किलिंग मध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, मेडिटेशन ऑन ट्वेन आर्ट्स करू शकतो, स्वतःची स्वतः शक्ती आणि भक्ती तुम्ही अनुभवली तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, स्वतः सज्जनापणाचे संस्कार आपल्यावरती होत राहिले तरी सुद्धा आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, करतोय. फॉरगिव्हनेस आपण केला, आपण स्वतःला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच परमेश्वराला अपेक्षित आहे, कॉन्ट्रीब्यूट करतोय. पण त्याच्यासाठी लागणार काय आहे? लागणार धरती माता. ही धरती माताच नसती ते अनुभव कसे आले असते? त्यामुळे अविभाज्य भाग आहे. 3 माता आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. एक आपली कुलदेवी म्हणजे डिवाइन मदर, एक आपली बायोलॉजिकल मदर जिच्या पोटी आपण जन्माला आलो, एक जिच्या कुळी, एक तिच्या पोटी, आणि ज्याच्या वरती आपण आहोत आता, जिच्या पोटावरती आपण आहोत, ती धरती माता. त्यामुळे हा ट्रायंगल हाच आपल्या जीवनातला असली ट्रायंगल आहे. लव्ह, लाईट अँड पॉवर. जे ग्रेट इन्व्होकेशन वाचतात त्यातला हा लव्ह, लाईट अँड पॉवर आहे. आर यू अंडरस्टँडिंग? आहात का सगळे? व्हिडिओ काही लोकांचे तुमचे बंद आहे. व्हिडिओ चालू ठेवा. राईट. सो लक्षात येत आहे की आपला जो गोल आहे, आपला जो उद्देश आहे, आपला जो आपण याची कशासाठी खाली आलो आपण? मच्छी, मटण, तंदुऱ्या, पोपटी, वाकट्या कशासाठी खाली आलो? चिंबोऱ्या ह्याच्यासाठी हे खायला आपण खाली आलो. मिठाई हे खायला आपण खाली आलो. नुसतं तेच खायला खाली आलो का? नाही. ते खाऊ, त्याचा आस्वाद घेऊ, त्याचा आनंद घेऊ, नो डाऊट अबाउट इट. खाणार ज्याला जमतंय ते तू खातोय, खाण्याविषयी काही नाही. पण हे आपण कशासाठी खाली आलो हा उद्देश आपला एकदम क्लिअर झाला की मग ह्या गोष्टी असल्या किंवा नसल्या, इट इज स्टील ओके. उद्देश आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. उद्देश, पर्पज ऑफ द सोल इज टू ग्रो अँड टू कॉन्ट्रीब्यूट. मला असं वाटतं की आज मी बरा आहे
आणि मला असं वाटतं की मी आज सेशन घेऊ शकतो. ओके, माय जॉब इज टू कॉन्ट्रीब्यूट. मला असं वाटतं माझ्या बरोबरच्या माणसांना अधिकाधिक माहिती मिळावी. माय जॉब इज टू ग्रो, हेल्प यू ग्रो. माय जॉब इज टू शेअर दिस नॉलेज. आर यू अंडरस्टँडिंग? राईट? माय जॉब इज टू शेअर. सो वेन यू आर शेअरिंग सो मच ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती मिळते आणि माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण ऍक्शन्स घेतोय. आपल्या लक्षात येते नाही रे, आपण खूप जास्त ठेवून काय पॉइंट नाही. आय फॉरगिव्ह यू, यू फॉरगिव्ह मी बोलल्याने बरं वाटतंय. झालं का? यू आर हिअर टू ग्रो अँड टू कॉन्ट्रीब्यूट. सज्जन कसा होईल माणूस? सत्कर्म कसा करेल? जेव्हा त्याला हे समजेल, आय एम हिअर टू ग्रो अँड टू कॉन्ट्रीब्यूट. लॉकडाऊन मध्ये कितीतरी व्यवसाय बंद पडले, कितीतरी लोक घरी बसले, कितीतरी लोकांनी काहीच नाही करू शकले. आम्ही मधुरता लॉकडाऊन मध्ये सुरू केली. वी आर हिअर टू ग्रो अँड टू कॉन्ट्रीब्यूट. आणि ते पण तीक्ष्ण लॉकडाऊन मध्ये, की जिथे काहीच अवेलेबल नव्हतं. त्या सगळ्या स्टोरी अवेलेबल आहेतच. तुम्ही युट्यूबला जाऊन ऐका कशी आम्ही सुरू केली मधुरता. आर यू अंडरस्टँडिंग? सो वी आर हिअर टू ग्रो. आपण इथे प्रगती करण्यासाठी आलेलो आहे. आत्म्याची प्रगती करायला आलेलो आहे. कोणी मला काय दिलं नाही, कोणी मला हे दिलं, कोणी मला हे कमी दिलं, कोणी माझ्या लग्नात अपमान केला, कोणी माझ्या लग्नात अपमान करणार आहे, कोणी माझ्या परिवाराचा अपमान केला. अरे बापरे, अरे बापरे, मोठी लिस्ट आहे. लिस्ट मोठी आहे. सासूबाई गेल्यावरती हो, ज्यांच्या गेल्या असतील त्या, ज्या आहेत त्यांना पण दीर्घायुष्य लाभो. तरी आपल्या सुनबाई आहेच. सासू रोज बाण काढते, सून परत बाण पकडते. वी आर हिअर टू ग्रो. हे जेव्हा आपल्याला समजेल, त्या सासूना बाण मारेल. यू हॅव टू बिलीव्ह की ना सासू नसून कोणी बाण मारणार नाही, व्यवस्थित राहतील सगळेजण. यू हॅव टू बिलीव्ह दॅट वी आर हिअर टू ग्रो. तुम्हाला करून बघा एकदा. माझ्याशी वैयक्तिक बोला, मी तुम्हाला सांगेन. अडचणी सगळीकडे असणार आहे, असतातच. तुकाराम महाराजांना चुकल्या नाहीत, आपल्याला चुकतील का? याचा अर्थ असं नाही की अडचण दिसली की धावलं तर पहिले माझ्याकडे ये. 6:28 होत आहेत. समजते का सगळ्यांना? राईट? सर, आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी. वा, छान. कोण बोलताय? चारुलता. हा, वा वा, छान छान. आत्म्याकडनं परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठीच आपण आलेलो आहोत इकडे आणि हाच अनुभव आपण इथे घेण्याचा प्रयत्न करतोय. ऍब्सोल्युटली राईट. राईट? कळतंय सगळ्यांना? राईट? सो आता मी तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे. सो जेंटली क्लोज युअर आयज. चिंतन करा. चष्मा काढा. चिंतन करा. म्हणा आपण का आलोत, कशासाठी आलो तुम्ही. ज्या शहरात, गावात, देशात आपण असाल, त्या देशाला नावं ठेवायला आपण आलो, त्या राज्यकर्त्यांना नावं ठेवायला आलो, माझ्या जीवनामध्ये काहीच बरोबर नाहीये हे सांगायला आलो, कशासाठी आलो? प्रश्न विचारा. पैसेच कमवायला आलो का फक्त? आपल्याला व्यवस्थित विसर पडला आहे का की आपण प्रगती करायला आलो, याचा विसर पडलाय का आपल्याला? जर उत्तर हो असेल तो प्रामाणिक उत्तर आहे. आणि मग स्वतःला सांगा की मी ते प्रगती करण्यासाठी आलोय आणि मी इथे माझा जो सहभाग आहे, माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, जी ईश्वर सेवा, मानव सेवा माझ्याकडनं अपेक्षित आहे, ती कुठल्याही रूपात नसेल, त्याच्यासाठी मी आलो. जेंटली ओपन युअर आईज. आर यू ओके? क्लिअर होतंय? क्लिअर होतंय? राईट? यू मे ओपन युअर आईज. अगदी सावकाश डोळे उघडा, बघा कसं वाटतंय आपल्याला. बेटर वाटतंय. मी इथे अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे.
मग आता अनुभव घेण्यासाठी वरती आलोय तर मग बाकीच्या सगळ्या या गोष्टी आहेत ज्या चालत नाहीत आपल्या जीवनात ते आपल्या कमी असं वाटतात का नाही? मग ठीक आहे यार, इट्स ओके. इथे गोष्टी एकदम मोठ्या वाटतात, बापरे. क्लिअर होतंय का सगळ्यांना? आता डोळे बंद करा. पण आय एम हिअर टू ग्रो, आय एम हिअर टू कॉन्ट्रीब्यूट. मी एक आत्मा आहे. मी ते प्रवास करायला आलेलो आहे. धरती माते, आपल्या मनाच्या डोळ्यांनी धरती मातेकडे बघा. पण आय एम सॉरी, मला विसर पडला होता का याचा. सॉरी, मला हे खरंच माहिती नव्हतं. हे अज्ञान होतं माझ्याकडे. पण आज हे अज्ञान सगळ्या गुरुजनांच्या मदतीने, मास्टर चुआ कुक सुई यांच्या प्राणिक आणि आराटिक योगाच्या मार्गदर्शनामध्ये, नर्चरिंग सेशन्स मधनं, बऱ्याचशा पुस्तकांमधनं सार जो मिळालेला आहे, त्यातनं आज मला कळलंय की येस, हे सत्य आहे की मी एक आत्मा आहे आणि मी प्रवास करण्यासाठी आलेलो आहे. आणि तो प्रवास सुकर करण्यासाठी धरती माता मला सतत सगळ्या जन्मांमध्ये मदत करते. आणि ती माझ्या कुलदेवी, जिच्या कुळी मी आहे, जिच्या पोटी मी आहे, ती माझी आई. या तिघींचा संगम आहे. लव्ह, लाईट आणि पॉवर. जिने जन्म दिला तो, तिने पण लावलं तिच्या जीवाचं, म्हणून त्याला म्हटलंय बाळणपण. राईट. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, पण लावलेला असतो तिने, म्हणून तिला बालनपण म्हटलेलं आहे. त्यामुळे ती पॉवरफुल आहे. आपली कुलदेवी आपल्याला सगळ्या जन्मांमध्ये सतत आपल्याला प्रेम आपल्याला पुरवत राहते, म्हणून शी इज अ लव्ह ऍस्पेक्ट. आणि हे सगळे अनुभव घेण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला एक लँडिंग स्टेशन लागतो, म्हणून द लाईट ऍस्पेक्ट इज द अर्थ, द मदर अर्थ. स्माइल करा आणि मदर अर्थ सांगा बरं, जणू काही ती आपली आई आणि तिच्या आपल्या समोर आहे ती, आणि तिला सांगा की अगोबाई, मी आता प्राणिक हिलिंग शिकले आहेत किंवा शिकतोय किंवा शिकून झालंय, किंवा नाही शिकलं तरी पण ठीक आहे म्हणा, मी मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स मध्ये रोज तुला ब्लेस करतोय. मी आशीर्वाद मागतोय. जगातील प्रत्येक व्यक्ती जी तुझ्याकडे आहे, तुझ्यावरती आहे, तुझ्या पोटावरती आहे, तुझ्या नाभीवरती आहे, ती सुखी, समृद्ध, समाधानी होण्यासाठी मी सतत परमेश्वराचे आशीर्वाद तुलाही देतोय. मे द मदर अर्थ बी ब्लेस्ड विथ गुड एअर, गुड वॉटर आणि गुड अर्थ. हे सुद्धा मी सतत मागतोय माझ्या प्रत्येक मेडिटेशन मध्ये. हे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचतायत म्हणा. थँक्यू. जेंटली ओपन युअर आईज. उद्देश क्लिअर होतोय. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण डिझर्विंग आहोत का, म्हणजे आपण लायक आहोत का हे सगळं करण्यासाठी, हा एक जनरली पडलेला प्रश्न असतो. आपण हे माझ्याने होईल का, हे माझ्याने होईल का. आमच्याकडे बेसिक शिकलेली माणसं विचारतात, ऍडव्हान्स माझ्याने होईल का, बेसिकच झालेलं नाही, आणि बोलता बोलता पटकन अराटिक पर्यंत येतात. अगदी सोपं. प्लॅन इज ऑफ द टीचर. आम्ही फक्त माध्यम. टीचरने तुम्हाला सिलेक्ट केलंय, ते घेऊन जातील हाताला धरून. एक आई कशी मुलाला धरून घेऊन जाते शाळेमध्ये, तो आपला मागे मागे बोर्ड टीचर, नको नको आज नको, आजच्या दिवस सुट्टी दे मला. तर तो नको नको नको, ऍडव्हान्स नको, सायकोथेरपी नको, पण ती आई घेऊन जाते. क्लिअर होत आहे? राईट. मदर ऍस्पेक्ट. सो जेंटली क्लोज राईस. लेट्स डू अ थँक्सगिव्हिंग फॉर द मदर अर्थ. तिचा आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करूया. आणि आपली वाक्य जी 4 आपल्याकडे आहेत तीच आपण कॉन्स्टंटली बोलणार आहोत. मदर अर्थ आपल्या समोर आहे, धरती माता आपल्या समोर आहे. कुठल्याही एका आईसारखी ती पण एक आई आहे म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू आणि आय लव्ह यू. थँक्यू याच्यासाठी की आपण आत्मसात करतोय की तिने, आपण गृहीत धरतोय की तिने मला माफ केलं असेल, म्हणून तिला थँक्यू सांगतोय आणि तिला सांगतो आय लव्ह यू. इनहेल करा, एक्सेल करा. धरती मातेचा फोटो बघा किंवा आपल्या पृथ्वीचा जो फोटो इमेज आहे तो इमॅजिन करा आणि म्हणा की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी.
Thank you and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. I am sorry. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. दीर्घ श्वास. I am sorry. अत्यंत कृतज्ञ विनम्रतेने आपण सांगतो आय एम सॉरी ग. आय एम सॉरी. म्हणा आय एम सॉरी. आय एम सॉरी. मोकळं करा स्वतःला. अत्यंत सैल सोडा. तिच्याशी आपले रिलेशनशिप बनवा बरं. आय एम सॉरी म्हणा. मला माफ कर. मला खरंच माहिती नव्हतं. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. थँक्यू. तिने केलंय. ती म्हटली येस. ओके. थँक्यू. वेलकम. एका आईप्रमाणेच ती सांगते इट्स ओके यार. म्हणून थँक्यू. म्हणून थँक्यू म्हणताना असं समजा की ती आपल्याला बोलते आय लव्ह यू. तुम्ही पण म्हणता आय लव्ह यू. ती म्हणते तुम्हाला आय लव्ह यू टू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. करा बरं तिला ब्लेस करत राहा दोन्ही हातांनी. I am sorry. Please forgive me. Thank you and I love you. धरती मातेला ब्लेस करा. The great invocation prayer. From the point of light within the mind of God, let light stream forth into the minds of men. Let light descend on earth. प्रकाशच प्रकाश इमॅजिन करा. भगवान ब्रह्मांच्या राज्यातनं फक्त येणारा जो प्रकाश आहे पांढरा शुभ्र लख्ख प्रकाश हा अवतरलाय धरतीवरती. लेट लाईट डिसेंड ऑन अर्थ. माझ्याबरोबर म्हणा लेट लाईट डिसेंड ऑन अर्थ. From the point of love within the heart of God, let love stream forth into the hearts of men. Let love descend on earth. भगवान विष्णूंच्या दरबारातनं प्रचंड मोठी प्रेमाची जणू काही एक यान उतरलंय धरतीवरती. पण त्यात फक्त प्रेम आहे, दिव्य प्रेम आहे. आपण त्याचं माध्यम झालो तर आपल्याला ते दिलंय आणि आपण समोर धरती मातेतल्या प्रत्येक व्यक्तीला देतोय. म्हणा ते वर्ल्ड टीचर रिटर्न टू अर्थ. मे लॉर्ड कृष्णा रिटर्न टू अर्थ. मे लॉर्ड रामा रिटर्न टू अर्थ. May Lord Jesus return to earth. May Lord Allah return to earth. जे कोण अवतार आहेत ते परत लवकरात लवकर खाली येऊ दे. आम्हाला तुमची गरज आहे, आवश्यकता आहे. आम्ही प्रार्थना करतो तुम्ही परत या, लवकर या. From the center where the will of God is known, visualize करा भगवान शंकर. From the center where the will of God is known, let the purpose guide the will of every person, every being. प्रत्येकाला शक्ती मिळते. The purpose which the holy masters know and serve, let goodwill and will to do good descend on earth. Visualize करा प्रत्येक व्यक्ती एकमेकाला मदत करते, छान समजून घेते, फॉरगिव्ह करते, फॉरगेटफुल करते, विसरते, पुढे जाते. प्रत्येक जणाला कळतंय की मी आय एम हिअर टू ग्रो, आय एम हिअर टू कॉन्ट्रीब्यूट. मी प्रगती करायला आहे. माझा जन्म प्रगती करण्यासाठी आलेला आहे, झालेला आहे. From the center which we call the human race, let the plan of love and light work out. May it seal the door where evil dwells. Let light, love and power manifest the divine plan on earth, manifest the divine plan for all of us. So be it, so be it, so be it. Oh. 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 कळपाकडे लक्ष. माझ्यावर सगळ्यांनी म्हणा आय एम रूटेड, आय एम कनेक्टेड, आय एम ग्राउंडेड.
आपल्या तळपायात ना ही ऊर्जा, हे आशीर्वाद जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळतात. मे द मदर अर्थ बी ब्लेस्ड विथ गुड एअर, गुड वॉटर, गुड अर्थ. चांगली शुद्ध हवा, चांगली शुद्ध पाणी, चांगलं शुद्ध जमीन ही सगळीकडे सगळ्या प्रांतात पूर्ण जगात असू दे, मिळू दे. जगातल्या प्राणी मात्रांपासून सगळ्यांना व्यवस्थित ही ऊर्जा आशीर्वाद मिळू दे. सो बी इट. हे परमेश्वराचे सगळ्यांचं आम्हाला माध्यम केलं, आम्ही धन्यवाद. लिंक कट करा, थँक्सगिव्हिंग करूया. हे परमेश्वर संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, सगळ्यांचे सद्गुरू, प्राणी किलिंगचे जनक मास्टर जॉन रॉक्सुई, ऑल द ग्रेट वन्स, होली गुरुज, होली मास्टर्स, सगळे थोर संत, पृथ्वी माता स्वतः, पृथ्वीचे देवता, जेवढे एंजल्स पृथ्वीवर कंटिन्युअसली काम करतायत, पृथ्वीच्या उगमापासून त्यांना सगळ्यांना शतशः आभारी. टू लॉर्ड सूर्या, थँक्यू फॉर द ब्राईटनेस इन लाईफ. Thank you so much to all of you. Thank you for joining, motivating, inspiring each other. Thank you. Atma Namaste. Spiritually, we are all one. आपण सगळे एक आहोत त्या परमेश्वराचे. आत्मा नमस्ते. थोडंसं मसाज करूया. Everybody okay? Okay. So 2 mantras today: to grow and to contribute. हा प्रश्न आपण विचारायचा आहे प्रत्येकाला. रोज आपल्याला स्वतःला विचारायचा, व्हॉट एम आय डुईंग? मी काय करतोय नक्की? आय एम हिअर टू ग्रो, आय एम हिअर टू कॉन्ट्रीब्यूट. सगळी प्रश्नांची उत्तर त्याच्यातच आहे. कळलं? थांबूया. तुमचे फीडबॅक ग्रुप वरती द्या. हा, मला एक सेशन आहे मागून. सो बाय, टाटा, थँक्यू, नमस्ते.